नमस्कार. आज मी बनवत आहे अगदी सोपा आणि झटपट आणि कुरकुरीत रवा टोस्ट घरात उपलब्ध असणाऱ्या साध्या साहित्यापासून. तर सुरू करूया ही रेसिपी. मी इथे एक डब्बा घेतला, त्यामध्ये मी घालते 2 वाटी रवा. आता यामध्ये मी घालते 2 चमचे दही. त्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालते. मी 3 कांदे घेतलेत. आता यामध्ये मी टमाटर घेते, 2 टमाटर घेतलेत बारीक चिरलेले. आता यामध्ये मी ढोबळी मिरची घालते हिरवी, तुम्ही पिवळी लाल पण घेऊ शकतात. आता ह्यामध्ये मी घालते चवीनुसार मीठ. सगळं मिक्स करून घेते चांगलं. आता ह्यामध्ये मी घालते बारीक चिरलेली कोथिंबीर. इथे अर्धा चमचा लाल मसाला घालते. तुम्हाला जर जास्त तिखट पाहिजे असेल तुम्ही जास्त मसाले घालू शकता, तुमच्यावर आहे. आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालते, जास्त नाही, कारण भाज्यांमध्ये पहिल्यापासून पाणी असतं म्हणून थोडंसंच पाणी घालायचं. जर तुम्हाला एकदम सुकं वाटत असेल तर. बॅटर आहे ना थिकच राहायला पाहिजे, पातळ नाही व्हायला पाहिजे. आता थोडंसं 1 चमचा पाणी घालते आणि मिक्स करून घेते. आता मी 15 मिनटं असंच ठेवते, रवा चांगला फुलू दे. हे बघा 15 मिनटं झाली, रवा चांगला फुललाय बघा कसं झालं एकदम. आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालते, मला खूपच सुकं वाटलं म्हणून, आणि मिक्स करून घेते. हे बघा आता मी एक ब्रेड घेतलाय. आता ह्यामध्ये मी हे स्टफिंग घालते यामध्ये आणि सगळीकडे असं स्प्रेड करायचं. हे बघा मी ते पॅन ठेवले मीडियम फ्लेमवरती. आता यामध्ये तुम्ही बटरच्या ऐवजी तेलही घालू शकता, तूपही घालू शकता, तुमच्यावरती आहे. आता मी हे ब्रेड घालते, हे दुसरं ब्रेडही मी घातले. आता साईडून असं बटर लावायचं आणि चांगली चव येईल जरा जास्त बटर लावाल तर. असं स्प्रेड करायचं. असं वरून पण मी बटर घालते. दोन्ही साईडला ब्रेड भाजला पाहिजे. आता मी हे टर्न करते. हे बघा चांगलं भाजलंय बघा, एकदम क्रिस्पी क्रिस्पी झालाय. हे तुम्ही मॉर्निंगलाही खाऊ शकतात, इव्हनिंगलाही ब्रेकफास्टमध्ये तुम्ही घेऊ शकतात. आता मी हे टर्न करते बघा, चांगलं भाजलं गेले. आता मी काढते. तर अशा प्रकारे आपला हा रवा टोस्ट तयार झाला आहे. अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी सानियाज किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा, इतरांनाही शेअर करा रेसिपी. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.